आपण इंटेंट हा कन्सेप्ट बघणार. इंटेंट कशासाठी वापरला जातो? एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी किंवा दुसरी एखादी ॲक्टिव्हिटी ओपन करण्यासाठी. डायरेक्ट डायल पॅडवर जायचं असेल, डायरेक्ट गुगल पेवर जायचं असेल, दुसऱ्या एखाद्या पेजवर जायचं असेल, वेब पेजवर जायचं असेल, तर या गोष्टींसाठी वापरतात. मग इथे न्यू प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. पहिलं मी तुम्हाला एका पेजवरून दुसऱ्या पेजवर कसं जायचं ते दाखवतो. जसं फ्लटरमध्ये तुम्ही नेव्हिगेटर वापरायचा, नेव्हिगेटर डॉट पुश, तसं इंटेंटमध्ये काय केलं जातं ते बघूया. तर बाय डिफॉल्ट इथे कन्स्ट्रेंट लेआउटमध्ये हॅलो वर्ल्ड ही लेबल आहे, ती काढून टाकतो आणि कन्वर्ट व्ह्यू लिनियर लेआउट करतो. इथे बाय डिफॉल्ट हॉरिझॉन्टल आहे, ती मी वर्टिकल करून घेतो. केली. आता याच्यामध्ये मी एक टेक्स्ट व्ह्यू ॲड करतो आणि एक बटन ॲड करतो. मग जो टेक्स्ट व्ह्यू आहे तो खूपच छोटा आहे, त्याची साईज वाढवतो. टेक्स्ट साईज 14 SP, SP म्हणजे त्याचं युनिट, ती मी 30 करतो. आणि त्याची अलाइन सेंटर करतो. टेक्स्ट त्याच्यावरती काय दाखवतो? फर्स्ट पेज हे दाखवतो. ओके. आता यांना ID देतो, या बटनला ID देतो BTN ओपन असं नाव देतो, म्हणजे ओपन कर पुढचा पेज. आता असंच मी दुसरी ॲक्टिव्हिटी ओपन करणार, जी या बटनवरती क्लिक केल्यानंतर ओपन व्हायला पाहिजे. या बटनला टेक्स्ट पण देऊया, टेक्स्टवरती लिहूया ओपन हा शब्द. आता हा जो मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती मी राईट क्लिक करतो, न्यू करतो आणि इथे ॲक्टिव्हिटी ॲड करतो. कुठली ॲक्टिव्हिटी? एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी. मग त्या ॲक्टिव्हिटीला नाव देतो सेकंड पेज ॲक्टिव्हिटी किंवा सेकंड ॲक्टिव्हिटी असं नाव देतो. मग त्याची लेआउट फाईल बनणार ॲटोमॅटिक ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर सेकंड. चेंज करायचं नाव तर इथेच करू शकता. कुठे बनणार? तर तुमच्या मेन कोडिंगच्या फोल्डरमध्ये. मग इथे ही सेकंड ॲक्टिव्हिटी बनली आणि त्याची रिसोर्स फाईल, लेआउटची फाईल इकडे गेली. ओके. मग ही लेआउटची सेकंड फाईल आहे, याच्यामध्ये पण मला हाच कंटेंट पाहिजे सगळा, फक्त लेबल्स वेगळ्या येणार, थोडासा चेंज करायचा आहे. मग त्याच्यासाठी त्याचा कोड मी कॉपी करतो. हा कोड कॉपी केला आणि ॲक्टिव्हिटी सेकंड आहे त्याच्या आतमध्ये जाऊन पेस्ट करतो. मग तसाचा तसा मला इथे एक्झॅक्ट लेआउट मिळाला. मग आता यांचे फक्त ID मी चेंज करतो. तिथे टेक्स्ट व्ह्यू होता, इथे टेक्स्ट व्ह्यू 2 केला. तिथे बटन ओपन होतं, इथे बटन क्लोज करूया आणि इथे पण क्लोज देऊया. म्हणजे या क्लोज बटनला क्लिक केल्यानंतर आपण परत पहिल्या पेजवर येणार. सेकंड पेज, पहिल्या पेजसाठी इथे फर्स्ट पेज होतं, तर सेकंड पेजसाठी इथे सेकंड पेज दाखवूया. याच गोष्टी सगळ्या तुम्ही GUI मधून इथे ॲट्रिब्यूट्स विंडोमधून, ॲट्रिब्यूट्स पॅनलमधून करू शकता. तर आता इथे मेन ॲक्टिव्हिटीवरती येऊया. या बटनला क्लिक केल्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटीवरती मला जायचं आहे. मग त्याच्यासाठी ही ऑन क्रिएट मेथड आहे. ही ऑन क्रिएट मेथड कुठे संपते ती बघायची. त्या ब्रॅकेटमध्ये मी इथे ऑब्जेक्ट बनवतो बटनचं. बटन अँड्रॉइड डॉट विजेट या पॅकेजमधून घ्यायचं. बटन ओपन इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID, फाइंड व्यू बाय ID r.id बटन ओपन. त्यानंतर बटन ओपन याला कुठला लिस्नर ॲड करणार? सेट ऑनक्लिक लिस्नर, न्यू ऑनक्लिक लिस्नर. मग ॲटोमॅटिक ऑनक्लिक नावाची मेथड ओव्हरराईड होणार आणि याच्या आतमध्ये आपण इंटेंट वापरणार. इथून खऱ्या कोडिंगची सुरुवात होते. इंटेंट I इज इक्वल टू न्यू इंटेंट, हे ऑब्जेक्ट बनवलं. आता कुठल्या टाईपचा इंटेंट पाहिजे तिथे कंट्रोल स्पेस मारल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स येणार. तर आपल्याला काय करायचं आहे? एखादं वेब पेज बघायचं असेल तर ॲक्शन व्ह्यू वापरायचं याच्यामधलं.
जसं ॲक्शन सेंड, ॲक्शन स्क्रीन ऑन आहे, ॲक्शन एअरप्लेन मोडचं वगैरे आहे, बॅटरी लो वगैरे आहे, अशा वेगवेगळ्या ॲक्शन्स आहेत. त्याच्यामधलं मला आता काय करायचं आहे, एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जायचं आहे. मग मी याच्यातलं काहीच घेणार नाही. तिथे मी 2 पॅरामीटर पास करणार, करंट ॲक्टिव्हिटीचा कॉन्टेक्स्ट आणि ज्या ॲक्टिव्हिटीवरती जायचं आहे त्या ॲक्टिव्हिटीचं नाव डॉट क्लास असं. मग करंट पेजचा कॉन्टेक्स्ट मला कसा मिळणार, करंट ॲक्टिव्हिटी कुठली आहे, माय मेन ॲक्टिव्हिटी डॉट दिस ही आहे. आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीवरती मला जायचं आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी. मग त्या ॲक्टिव्हिटीच्या पुढे डॉट क्लास हे एक्सटेन्शन लिहायचं. आणि त्यानंतर इथे खाली स्टार्ट ॲक्टिव्हिटी नावाची मेथड आहे, त्याच्यामध्ये ते इंटेंटचं ऑब्जेक्ट पास करायचं. मग दुसऱ्या पेजवरती आपल्याला तो नेव्हिगेट करणार. मग इथे जेव्हा जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या पेजेसवरती काम करता, त्या पेजेसची नावं, त्या ॲक्टिव्हिटीची नावं वेगवेगळी असू शकतात. मग प्रत्येक वेळेला इथे टाईप करत बसणार का, नाही. तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे, गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट नावाची मेथड वापरायची. गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट नावाची मेथड काय रिटर्न करणार, जी करंट ॲक्टिव्हिटी आहे त्याचा इन्स्टन्स रिटर्न करणार. आता मी हे ॲप्लिकेशन रन करतो. इथे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे. माझ्या मोबाईलवरती मी लॉन्च केलं आहे, रिअल हार्डवेअरवरती. म्हणून हे स्क्रीन शेअरिंग जरा थांबवतो आणि मोबाईलचं ऑन करतो. दिसते स्क्रीन. आता याच्यामध्ये मी ओपन बटनला इथे क्लिक करणार. मी इथे ओपन बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, दुसरं पेज ओपन झालं ना ओपन दुसरं पेज. आता मला काय करायचं आहे, जेव्हा मी दुसऱ्या पेजवरती जाणार, आता कोडिंगची स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. हां, आता मी या दुसऱ्या पेजवरती जाणार, सेकंड ॲक्टिव्हिटीवरती. त्याचा कोड काय आहे, ही लेआउट फाईल आणि हा त्याचा कोड. तेव्हा जेव्हा मी या क्लोज बटनला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, सेकंड पेज पॉप व्हायला पाहिजे. जसं फ्लटरमध्ये नेव्हिगेटर डॉट पॉप करायचा, तसं इथे काय, हे पेज पॉप व्हायला पाहिजे, रिमूव्ह व्हायला पाहिजे स्टॅकमधून, आणि पहिलं पेज दिसलं पाहिजे. मग त्याच्यासाठी या बटनला आय डी काय दिला आहे, बटन क्लोज. मग मी इथे त्याचं ऑब्जेक्ट बनवतो, बटन btn क्लोज इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट btn क्लोज. आता काय करणार, इथे बटन क्लोज डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर न्यू ऑन क्लिक लिस्नर. आणि याच्यामध्ये मी काय करणार, सिम्पली फिनिश नावाची मेथड कॉल करणार. फिनिश नावाची मेथड काय करते, करंट ॲक्टिव्हिटी कुठली, सेकंड ॲक्टिव्हिटी फिनिश करते. म्हणजे त्याच्या खाली कोण दडली आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटी. मग ती आपल्यासमोर येणार, एवढंच. मग हे ॲप्लिकेशन आहे ते मी इथे पुन्हा रन करतो. दिसतंय सगळ्यांना आउटपुट. आता मी या फर्स्ट पेजला जेव्हा मी
फर्स्ट पेजच्या खाली ते ओपन बटन आहे त्याला जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा मी नेव्हिगेट झालो सेकंड पेजला, आणि जेव्हा मी आता क्लोज बटनला क्लिक करणार तेव्हा ती ॲक्टिव्हिटी गेली, पॉप झाली, आणि परत आता पहिली ॲक्टिव्हिटी दिसते. कळलं? हा काय झाला? नॉर्मल इंटेंट. अशा प्रकारे आपण इंटेंट वापरू शकतो. हे कळलं? त्याच्यानंतर समजा या इंटेंट सोबत मला काहीतरी एक पॅरामीटर न्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा या फर्स्ट पेजवरती एक टेक्स्ट बॉक्स आहे आणि त्या टेक्स्ट बॉक्समध्ये मी काहीतरी टाईप केलं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असे 2 पॅरामीटर मी टाईप केले समजा, आणि ओपन बटनला क्लिक केलं तर जे दुसरं पेज होतं आहे ओपन त्याच्यामध्ये आलं पाहिजे वेलकम, त्याचा फर्स्ट नेम प्लस लास्ट नेम जे काय असेल ते अटॅच झालेलं. ठीक आहे? असं करूया याच्यात. म्हणजे इंटेंटद्वारे पॅरामीटर कसे पाठवले जाऊ शकतात ते बघूया. एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती कसे पॅरामीटर पाठवायचे ते बघूया. दिसते ना आता कोडिंगची विंडो? मग त्यासाठी आपण काय करूया, इथे GUI मध्ये इथे टेक्स्ट बॉक्स ॲड करूया. टेक्स्ट बॉक्स म्हणजे काय? अँड्रॉइडमध्ये त्याला काय म्हणतात? एडिट टेक्स्ट म्हणतात. मग इथे मला काय एडिट टेक्स्टचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातलं मला काय करायचं आहे? फर्स्ट नेम लास्ट नेम ॲड करायचं आहे, म्हणून इथे मी प्लेन टेक्स्ट घेतो. याच्यासाठी कीबोर्ड येणार ABCD वाला. मग इथे फर्स्ट पेजच्या खाली ओपन बटनच्या वरती दोघांच्या मध्ये मी हे प्लेन टेक्स्ट टाकतो. अशी ही 2 एडिट टेक्स्टची ऑब्जेक्ट्स टाकली. एकाला नाव देतो मी टी नेम आणि दुसऱ्याला नाव देतो टी सरनेम, किंवा आपण फर्स्ट नेम लास्ट नेम अशी नाव देऊया. टी लास्ट नेम आणि याला टी फर्स्ट नेम. ही जे मेन आहे त्याला मी जरा इथे पॅडिंग देतो, जेणेकरून ते एकदम टेक्स्ट बॉक्स बटन आहेत ते एकदम चिकटलेले दिसणार नाहीत. पॅडिंग. स्टार्ट म्हणजे लेफ्ट, ओके, एंड म्हणजे राईट, आणि टॉप बॉटम असे 4 दिशा आहेत. 4ही दिशांनी तुम्हाला द्यायचं असेल पॅडिंग तर डायरेक्ट इथे नुसतं पॅडिंग टाकायचं. तेवढं अंतर त्याने सोडलं. 20 DP टाकतो. तेवढं अंतर त्याने सोडलं. सेकंड ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा आपण तसंच करूया. त्याच्यातल्या मेन लेआउटला मी क्लिक केलं इकडे आणि इथे पॅडिंग टाकतो 20 DP. आता इथे हे 2 टेक्स्ट बॉक्सेस मी ॲड केलेले आहेत. यांच्यामध्ये बाय डिफॉल्ट टेक्स्ट काय आहे तर नेम म्हणून आहे, ते काढून टाकतो आणि त्याऐवजी तिथे मी हिंट दाखवतो. एंटर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके, इतकं कळलं? यांना ID पण दिले, टी फर्स्ट नेम आणि टी लास्ट नेम. ओपनवरती क्लिक करणार तेव्हा ही फर्स्ट नेम लास्ट नेम आपल्याला सेकंड पेजवरती डिस्प्ले करायची आहेत. मग पहिल्या पेजचा हा कोड आहे ज्याच्यामध्ये आपण हा इंटेंट क्रिएट केला होता. मग जसं आपण बटनचं ऑब्जेक्ट बनवलं तसंच आपल्याला कोणाचं ऑब्जेक्ट बनवावं लागेल? टेक्स्ट बॉक्सेसचं, बरोबर ना? टी एडिट टेक्स्ट टी फर्स्ट नेम इज इक्वल टू फाइंड व्यू बाय ID r.id डॉट फर्स्ट नेम. त्यानंतर एडिट टेक्स्ट टी लास्ट नेम इज इक्वल टू फाइंड व्यू बाय ID r.id डॉट टी लास्ट नेम. ॲक्टिव्हिटी मेनमध्ये नाही आहेत, आहे तिथे कोडमध्ये. बघूया काय झालं आहे. टी फर्स्ट नेम टी लास्ट नेम आहे.
काय चुकलं याच्यात? Does not contain declaration with ID. आपण त्यांची ID जरा चेंज करून बघूया. txt last name कधी कधी त्या कंपायलरमुळे अशा चुका दिसतात, एरर्स दिसतात आपली चूक नसताना पण ते प्रॉपरली कंपाईल होत नाही तेव्हा. इकडे चेंज केला ते रिफ्लेक्ट होतंय म्हणजे आपलं बरोबर आहे. बघूया रन करूनही काय होतंय ते. मग हे टी फर्स्ट नेम आणि टी लास्ट नेम ही आपण ऑब्जेक्ट बनवल्यानंतर मला आता ती दुसऱ्या पेजवरती पाठवायची आहेत. मग त्याच्यासाठी काय करणार, इंटेंटचं ऑब्जेक्ट डॉट पुट एक्स्ट्रा. मला काय पुट करायचं आहे तर इथे की आणि व्हॅल्यू द्यायची. की मी काय देतो इथे फर्स्ट अंडरस्कोर नेम. फर्स्ट अंडरस्कोर नेमच्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर आपला जो टी फर्स्ट नेमचा जो टेक्स्ट बॉक्स आहे डॉट गेट टेक्स्ट, जसं जावा स्विंगमध्ये करायचा सेम आहे ना इथे. गेट टेक्स्ट मेथड स्ट्रिंग रिटर्न करते त्या टेक्स्ट बॉक्समध्ये असणारी. सेम असंच मी काय करणार लास्ट नेमसाठी. आणि स्टार्ट ॲक्टिव्हिटी बाकी सगळं सेम. अशा प्रकारे आपण नंबर ऑफ पॅरामीटर्स पाठवू शकतो दुसरीकडे. कळलं? आता हेच पॅरामीटर मला ॲक्सेस करायचे आहेत दुसऱ्या पेजवरती. इकडे मला ते ॲक्सेस करायचे आहेत आणि त्या टेक्स्ट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायचे आहेत. बरोबर ना? या टेक्स्ट व्ह्यूमध्ये मला डिस्प्ले करायचे आहे तर त्याचा काहीतरी मला ऑब्जेक्ट पाहिजे ना सेट टेक्स्ट करण्यासाठी. म्हणून याला मी ID देतो जेणेकरून मी त्याचा ऑब्जेक्ट बनवू शकतो फाइंड व्ह्यू बाय ID करून. टेक्स्ट व्ह्यू आहे म्हणून याला मी टी म्हणजे टेक्स्ट, व्ही म्हणजे व्ह्यू हा बनवला. आणि आता इथे सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये मी त्याचा एक ऑब्जेक्ट बनवतो. TV टेक्स्ट व्ह्यू आहे तो, एडिट टेक्स्ट नाही आहे. काय आहे तो टेक्स्ट व्ह्यू आहे. TV इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id.tv. आता हे झालं टेक्स्ट व्ह्यूचं ऑब्जेक्ट. मला काय करायचं आहे आता ह्या टेक्स्ट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायच्या आहेत त्या गोष्टी. आता तिकडच्या इंटेंटमधून पाठवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या मला कशा मिळणार, फर्स्ट नेम लास्ट नेम. इथे पुट एक्स्ट्रा केलं आहे ना, मग असंच करायचं. इकडे आपण इंटेंटचं ऑब्जेक्ट बनवलं, मग इथे इंटेंटचं ऑब्जेक्ट मला कसं मिळणार, इंटेंट आय इज इक्वल टू गेट इंटेंट नावाची मेथड आहे. काय आहे गेट इंटेंट. कळलं? मग इथे मला इंटेंट मिळाला, आयचं ऑब्जेक्ट मिळालं. मग इकडे आय डॉट काय केलं पुट एक्स्ट्रा. मग इकडे काय करायचं आय डॉट गेट एक्स्ट्रा. स्ट्रिंग फर्स्ट नेम इज इक्वल टू आय डॉट गेट एक्स्ट्रा. आता इथे स्ट्रिंग, बुलियन, कॅर, डबल, फ्लोट असे ॲक्शन वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर आपण काय स्टोअर केलं आहे, स्ट्रिंग स्टोअर केली आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मग गेट स्ट्रिंग एक्स्ट्रा. मग इथे मी की काय पास केलेली, की आणि व्हॅल्यूमध्ये की काय पास केलेली तर फर्स्ट अंडरस्कोर नेम. मग ही की जशीच्या तशी पास करायची. कळलं? असंच सेम मी काय करतो लास्ट नेमसाठी. मग इथे की काय येणार लास्ट अंडरस्कोर नेम. कळलं? अशा प्रकारे आपल्याला तिकडच्या पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या टेक्स्ट बॉक्समधली ऑब्जेक्ट्स मला इथे मिळणार, स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स इथे मिळणार. कळलं? आता ही जी आहे ती मला या टेक्स्ट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायची आहेत. ती कशी करणार, TV डॉट सेट टेक्स्ट. TV डॉट सेट टेक्स्ट काय करणार वेलकम. जसं फ्लटरमध्ये इथे डॉलर कर्ली ब्रॅकेट वापरायचं तसं याच्यात वापरू शकतो का चेक करून बघूया. नाही ते सजेशन आले असते तसं असतं तर कॉन्कॅटनेशनच करूया. इथे वेलकमच्या पुढे मला काय पाहिजे फर्स्ट नेम, त्याच्या पुढे एक स्पेस पाहिजे आणि मग परत पुढे लास्ट नेम. ओके, एवढं करून रन करूया. इथे जर ह्याच्यामुळे जर काय एरर दाखवत असेल तर हे जे काही सजेशन देतो त्यानुसार करून बघूया.
बघा ते एरर आपोआप गायब झाले, कळलं ना. आपलं कोडिंग होतं बरोबर, कंपायलर कधी कधी दाखवत होतं चुकून आपल्याला एरर, त्याच्यामुळे कन्फ्यूज होता नाही कधी. आपल्याला आपल्या कोडिंगवरती विश्वास आहे ना, चुकला तर कंपायलर, मी चुकणार नाही. पण तो ओव्हर कॉन्फिडन्स असू नये, प्रत्येक वेळेला कंपायलरला कमी लेखाल तर झालं. आता पेज तिकडे ओपन झालेलं आहे, मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सगळ्यांना. मग आता इथे मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकतो. आणि आता इथे ओपन बटनला क्लिक करतो. इथे वेलकम नल नल आलंय, म्हणजे काय, तिकडून ते पॅरामीटर व्यवस्थित पाठवले गेलेले नाही आहेत, तिकडे रिसीव्ह झालेले नाही. काय गडबड झाली ती बघूया. आपला कोड तर बरोबर आहे वाटतोय, का असं होतंय ते बघूया. ओके, एक चूक झाली ती म्हणजे काय, जावा स्विंगमध्ये काय होतं, इथे टेक्स्ट बॉक्सचं नाव डॉट गेट टेक्स्ट एवढं केलं तरी ते स्ट्रिंग रिटर्न करायचं, आणि हे काय रिटर्न करतं, कंट्रोल स्पेस दाबून बघितलं तर एडिटेबल रिटर्न करतं. ओके, मग आपल्याला त्याचं स्ट्रिंगमध्ये रूपांतर केलं पाहिजे, म्हणून इथे काय लिहिलं पाहिजे, टू स्ट्रिंग. इथे पण काय लिहिलं पाहिजे, टू स्ट्रिंग. आणि आता 100% हे वर्क होणार. प्रत्येक फ्रेमवर्कचे जरा वेगवेगळे नखरे असतात. स्विंगला चालतं नुसतं गेट टेक्स्ट लिहिलं तरी,
पण याच्यातले एलिमेंट्स आहेत त्यांना टू स्ट्रिंग तिथे लिहावं लागतं. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इथे आता ॲड करतो. ओपनवर करतो तर बघा काय आलं तिथे, साहिल पटेल आलं ना. क्लोजला क्लिक केलं. आता इथे नाव चेंज करतो. यशचं आडनाव काय, कळलं ना. अशा प्रकारे आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेट करू शकतो आणि त्याच्यासोबत कंटेंट पण पाठवू शकतो. आता अजून काय करू शकतो इंटेंट वापरून, आता कोडिंग, माझी कोडिंगची स्क्रीन दिसते ना. हां, तर आता अजून काय करू शकतो, तर समजा एखाद्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं असेल, मेन ॲक्टिव्हिटी आहे. आता ओपनच्या खाली दुसरं एक बटन ॲड करतो ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एखादी वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी इथे एक बटन ॲड करतो मी. सॉरी, आय डी काय टाकणार, आय डी वेबसाईट असं टाकतो. ठीक आहे, वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यावरती टेक्स्ट गूगल असं टाकतो. गूगल ओपन व्हायला पाहिजे किंवा फेसबुक ओपन व्हायला पाहिजे, जे काय असेल ते तुम्ही टाका तिथे. आय डी वेबसाईट. ओके, या बटनला क्लिक केल्यानंतर ते ओपन व्हायला पाहिजे. मग ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन, याचा जावा क्लास कुठला, मेन ॲक्टिव्हिटी हा आहे. मग असंच मी इथे बटनचं ऑब्जेक्ट बनवतो. BTN वेबसाईट फाइंड व्यू बाय आय डी, BTN आय डी वेबसाईट, जे काय तुम्ही नाव दिलं आहे ते इथे वापरू शकता. हे जे एरर दिसतात ते रन करताना जाणार, ते कंपायलरमुळे दिसत आहेत, ते काहीतरी गडबड आहे कंपायलरची म्हणून. मग आता इथे खाली मी हँडल करतो बटन ओपन, सॉरी बटन आता कुठलं मला पाहिजे, वेबसाईटचं. बटन वेबसाईट डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर, न्यू ऑन क्लिक लिस्नर. ओव्हरराईड मेथडमध्ये इंटेंटचा ऑब्जेक्ट बनवणार. इंटेंट आय इज इक्वल टू न्यू इंटेंट. आणि याच्यामध्ये आता मी काय करणार, हे जे वेगवेगळे ऑप्शन्स होते त्याच्यामधलं मी कुठलं ऑप्शन घेणार, इंटेंट डॉट ॲक्शन अंडरस्कोर व्ह्यू, ॲक्शन अंडरस्कोर व्ह्यू हा घेणार. आणि आय डॉट सेट ॲक्शन, सेट ॲक्शन कुठे जायचं आहे मला, त्या पेजचं नाव https://www.facebook.com. आणि मग इथे स्टार्ट ॲक्टिव्हिटी आणि इथे इंटेंटचं ऑब्जेक्ट पास केलं.
आता इथे खाली फेसबुक बटन आलं आहे बघा, याच्यावरती मी जेव्हा क्लिक करणार तेव्हा फेसबुक ओपन व्हायला पाहिजे, पण हे ॲप क्रॅश झालं. क्रॅश झालं म्हणजे काहीतरी आपला एरर आला. चेक करूया. स्क्रीन दिसते ना आता कोडिंगची. इथे काहीतरी पास करायला मी विसरलो. चेक करूया. हां, हे बघा, सेट डेटा नावाचा ॲट्रिब्यूट आहे आणि URI.parse हे वापरलं पाहिजे. मी काय केलं, सेट ॲक्शन केलं, सेट डेटा, आणि याच्यामध्ये हे कशामध्ये टाकलं पाहिजे, URI.parse मध्ये. बऱ्याच वर्ष म्हणजे हे खूप वर्षापूर्वी मी वापरलेलं, त्याच्यामुळे एवढं बारीक सारीक लक्षात राहिलं नाही. आता ह्याच्यावरती क्लिक केलं प्ले बटनला. आणि इथून मोबाईलवरून स्क्रीन शेअर करतो. आता तुमच्यासमोर स्क्रीन दिसतंय ना सगळ्यांना मोबाईलची. आता या फेसबुक बटनवरती जर मी क्लिक केलं तर काय होणार, इथे facebook.com या वेबसाईटवरती त्याने मला नेव्हिगेट केलं. कळलं ना, फेसबुक ओपन झालं. कळलं? अशा प्रकारे आपण एखाद्या वेबसाईटवर जाऊ शकतो. आता इंटेंट वापरून अजून काय काय करू शकतो, तर intent.setData URI.parse करून वेबसाईटचं नाव टाकलं तर वेबसाईटवर नेणार. जर तुम्हाला एका स्पेसिफिक माणसाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय करणार, सेट डेटा URI.parse https:// होतं, त्याऐवजी काय टाकणार, टेल त्याचा फोन नंबर. मग काय होणार, डायरेक्ट तुमचं कीपॅड ओपन होणार फोन नंबरचं, आणि त्या ठिकाणी तो नंबर लागलेला असणार. त्याच्यासाठी काय करणार, इंटेंट ॲक्शन व्ह्यू केलेलं तसं ॲक्शन डायल करणार. कॉल करण्यासाठी ॲक्शन कॉल करणार. ओके, त्याच्यासाठी मॅनिफेस्ट फाईलमध्ये ही परमिशन ॲड करावी लागणार जर डायरेक्ट कॉल लागला पाहिजे तर. ईमेल करण्यासाठी काय करणार बघा, URI.parse, इथे काय केलेलं मगाशी टेल केलेलं, तसं इथे काय असणार, मेल टू तिथे त्याचा जो काय मेल असणार तो. मग त्याला सब्जेक्ट काय पाहिजे तर बघा इथे intent.put एक्स्ट्रा सब्जेक्ट एक्स्ट्रा टेक्स्ट. हे केल्यानंतर काय होणार, स्टार्ट ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुमचं ईमेलचं ॲप्लिकेशन ओपन होणार. हां, कम्प्युटरची स्क्रीन नाही शेअर केली. आता आपण काय केलं, intent.setData इथे URI.parse काय केलं, https:// म्हणजे काय, त्याच्यासमोरची वेबसाईट ओपन होणार. जर मी काय लिहिलं, टेल असं लिहिलं तर काय होणार, टेल म्हणजे काय, टेलिफोन, बरोबर ना. म्हणजे तुमचं ह्याचं पॅड ओपन होणार. कुठलं पॅड, नंबर पॅड, कॉल करायचं. आणि इथे ॲक्शन डायल म्हणजे त्या पॅडवरती, डायल पॅडवरती बाय डिफॉल्ट तो नंबर आलेला असणार. आणि जर तुम्ही इथे ॲक्शन कॉल लिहिलं तर डायरेक्ट त्याला फोन लागणार, इथे दिलेला नंबर. पण तो डायरेक्ट फोन लावण्यासाठी अँड्रॉइड मॅनिफेस्टमध्ये ही परमिशन तुम्हाला ॲड केली पाहिजे, ही एक लाईन ॲड केली पाहिजे. ईमेल कोणाला तरी करायचं असेल तर इथे टेल ऐवजी मेल टू आणि त्याच्यासमोर त्याचा ईमेल लिहायचा. त्यानंतर इथे त्याचा सब्जेक्ट जो बाय डिफॉल्ट आला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बॉडीमध्ये काय गेलं पाहिजे ईमेलच्या, ती स्ट्रिंग इथे द्यायची. म्हणजे काय होणार, डायरेक्ट तुमचं जीमेलचं जे प्रायमरी ॲप्लिकेशन आहे ईमेलचं ते ओपन होणार. त्याच्यामध्ये सब्जेक्ट हा लागलेला असणार, बॉडी ही लागलेली असणार, आणि वरती ज्याला ईमेल पाठवायचा असतो त्या ठिकाणी हा ईमेल आलेला असणार, इथे स्पेसिफाय केलेला. कळलं? मग आता आपण हे एक एक बघूया. किती वाजले बरोबर,
317. मग हे वेबसाईटचं तुम्हाला दाखवलं. मग तसंच हे पुढे काय आहे, टेलिफोनचं आहे. मग मी जर इथे बटन्स जर समजा वाढवत गेलो याच्यामध्ये तर वेळ लागणार जास्त. कळलं? मग मी काय करतो, इथेच चेंज करून दाखवतो त्याच बटनला. इथे फेसबुक लिहिलं आहे ना, कळलं? याच्यावरच करून दाखवू की वेगवेगळी बनवू बटन? हां, वेगवेगळी बनवू असं किती जणांना वाटतं? हात वर करा. 1 2 3. आणि याच बटनवरती सगळं करू असं किती जणांना वाटतं? हां, इकडे बहुमत आहे. चला बहुमताच्या आधारे जाऊया. मग इथे फेसबुक आहे, त्या ठिकाणी मी काहीतरी वेगळं नाव देतो. कळलं? ठीक आहे, गो हे नाव दिलं त्या ठिकाणी. या बटनवरती क्लिक करणार तेव्हा आता कुठे जात होतो आपण? या वेबसाईटवरती जात होतो. आता जर मला डायल मोबाईलचं जे डायल पॅड असतं त्या ठिकाणी जायचं असेल तर काय करणार? इंटेंट डॉट ॲक्शन डायल. आणि इथे काय करणार? HTTPS: आहे त्या ठिकाणी काय करणार? टेल कोलन. आणि इथे जो काही नंबर असणार तो, फॉर एक्झाम्पल रुचिक तुझा नंबर सांग व्हॉट्सॲपवाला. हां, 87 88 परत 88 90 हां 1918. बरोबर आहे का ब? 8788881918 बरोबर आहे. इथे काय केलं मी? आय डॉट सेट डेटा. इथे फक्त काय केलं? टेल कोलन असं केलं. आता सेम ॲप्लिकेशन मी रन करतो. मगाशी फेसबुक ओपन होत होतं, आता काय होतं आहे बघूया. आता मी या गो बटनला क्लिक करणार. लक्ष द्या. तेव्हा काय झालं बघा, डायल पॅड ओपन झालं बरोबर ना, आणि डायरेक्ट त्या ठिकाणी त्याचा नंबर आला. मग मी आता जर इथून कॉल करायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट जर नंबर तो सेव्ह असेल तर तिथे त्याचं नाव येणार. कळलं ना? समजलं? स्क्रीन गेली कारण ते कॉलवरती स्विच झालं ना, मग गुगल मीट क्लोज होते त्या ठिकाणी असं केल्यानंतर. गुगल मीट पुन्हा ओपन करावी लागेल. त्यानंतर पुढची गोष्ट, ॲक्शन डायल नंतर आपल्याला करायचं आहे समजा काय, ईमेल करायचा आहे. ईमेल जर करायचं असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? @_send to. व्हायवाला येणारे जे कोण सर असतील मॅडम असतील ते या सगळ्या गोष्टी विचारणार. इंटेंटमधून काय काय करू शकतो त्याच्यासाठी इथे @_ काय वापरला पाहिजे. URI.parse मध्ये मेल टू कोलन, ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा मेल इथे आला पाहिजे. मग हे सेट डेटाने करायचं आणि पुट एक्स्ट्राने त्याचा सब्जेक्ट आणि टेक्स्ट हे आपण लावू शकतो. सब्जेक्ट आणि त्याच्या बॉडीमधलं टेक्स्ट या 3 गोष्टी स्पेसिफाय करणार. टू, सब्जेक्ट आणि बॉडी. मग इथे काय करतो, ॲक्शन डायल ऐवजी ॲक्शन सेंड टू. आणि इथे टेल कोलन आहे त्या ठिकाणी काय करणार? मेल टू कोलन. आता इथे ईमेल टाकणार. रुचिक ईमेल सांग तुझा. परब रुचिक @
gmail.com. काय रे हसायला काय झालं? ईमेल सांगणे म्हणजे गुन्हा आहे की काय? आता इथे आय डॉट पुट एक्स्ट्रा. आता पुट एक्स्ट्रा मध्ये इथे की आणि व्हॅल्यू आपण देतो. मग इथे काय द्यायचं ते की काय द्यायची? इंटेंट डॉट एक्स्ट्रा सब्जेक्ट, इंटेंट डॉट एक्स्ट्रा टेक्स्ट, इंटेंट डॉट एक्स्ट्रा सब्जेक्ट. ओके, इथे जो काही सब्जेक्ट असणार तो लिहायचा. क्रिएट पीपीटी असा लिहिला. ओके, त्यानंतर आय डॉट पुट एक्स्ट्रा इंटेंट डॉट एक्स्ट्रा टेक्स्ट क्रिएट पीपीटी ऑन. तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? रेस्टॉरंट मॅनेजमेंट सिस्टीम ना? तुझंच आहे ना ते की गोविंदचा? हां, तुझाच. रेस्टॉरंट मॅनेजमेंट सिस्टीम. कळलं? आता हे आपण रन करूया. स्क्रीन दिसते सगळ्यांना? आता मी जेव्हा गो बटनवर क्लिक करणार तेव्हा बाय डिफॉल्ट ईमेलचं ॲप ओपन होणार आणि तिथे काय आलं बघा, टूच्या ठिकाणी ॲटोमॅटिक रुचिक परब आलं, बरोबर. आणि त्यानंतर तिथे खाली इथे ॲक्च्युली सब्जेक्ट आणि हे यायला पाहिजे होतं, सब्जेक्ट आणि टेक्स्ट इथे यायला पाहिजे होतं. ते आलं नाही, पण काहीतरी तिथे चेंज झालं असेल सध्या तरी. थोडक्यात काय तुमच्या प्रॅक्टिकलला फक्त काय आहे, इंटेंटचा एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जाणं, वेबसाईट ओपन करणं एवढं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा दाखवलं, कळलं? मग ह्याने तुम्ही काय करू शकता इंटेंटने? डायल पॅड, जसं मोबाईलचं डायल पॅडवरती नंबर आलेला तसं डायरेक्ट कॉल करू शकता. त्यानंतर इथे ईमेल ओपन करू शकता. त्यानंतर ह्याचा आणखी वापर कुठे होतो रिअल लाईफमध्ये? जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट इंटिग्रेशन करता तुमच्या वेबसाईटमध्ये किंवा तुमच्या मोबाईल ॲपमध्ये, त्यावेळी पे बटन हे तुमच्या मोबाईलमध्ये असतं आणि त्याला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपे जे UPI ॲप आहे त्या ॲपला आपण स्विच करतो, ते ओपन होतं. जसं आता फेसबुकची वेबसाईट ओपन झाली तशी. मग त्या ठिकाणी ती किंमत डायरेक्ट गेलेली असते. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पिन टाकता आणि सबमिट करता. मग पेमेंट सक्सेसफुल किंवा फेल झाल्यानंतर परत तुमच्या ॲप्लिकेशनकडे तो स्विच होणार आणि मग तुमच्या ॲप्लिकेशनवरती आउटपुट येणार, बाबा पेमेंट सक्सेसफुल झालं असेल तर अमुक अमुक कोड एक्झिक्यूट कर, पेमेंट जर फेल झालं तर अमुक अमुक कोड एक्झिक्यूट कर, असं आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इंटेंट हा कन्सेप्ट बघितला.